वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन तुषार धवलय शुभ्रवस्त्राव्रतया विनावर्दंड मंडितकरया श्वेतपद्मासनया ब्रह्मांच्युत शंकरा प्रभृति विदेवे सदा वंदिता। सामान पदो सरस्वती भगवती निशेष जड्यापहा। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून श्री सद्गुरुचरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 49व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण 48 भागावर श्रवण केलेला आहे, चिंतन केलेलं आहे। आजचा आपला हा जो भाग आहे तो 49वा भाग आहे। आपण आतापर्यंत दासबोध ग्रंथ म्हणजे नावावर दासबोध ह्या नावावर, त्याच्यानंतर स्तवन नाम ह्या दशकाच्या नावावर आणि मंगलाचरण या समासाच्या नावावर श्रवण केलेलं आहे। त्यानंतर मंगलाचरण ह्या समासामध्ये पहिली ओवी श्रोते पुस्तिकोण ग्रंथ काय बोलले जियथ श्रवण केलेनं प्राप्त काय आहे ह्या ओवीवर आपण साधारणतः चिंतन केलेलं आहे। आणि ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद एथ बोललेला विशद भक्ती मार्ग ह्या ओवीवर आपण चिंतन केलेलं आहे। साधारणतः आतापर्यंत हे जे काही चिंतन केलेलं आहे त्या चिंतनाचे आपले 48 भाग पूर्ण झालेले आहेत। आजचा जो भाग आहे तो 49वा भाग। आणि आज आपण चिंतनाला घेणार आहोत पहिल्या समासातली तिसरी ओवी, म्हणजेच नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले। साधारणतः सरळ अर्थ असा आहे की नवविधा भक्ती आणि ज्ञान, भक्ती ही एकच आहे पण तिचे प्रकार 9 आहेत। आणि जे 9 प्रकार आहेत ते 9 प्रकार या दासबोधामध्ये समर्थांनी मांडलेले आहेत। आणि ह्या ओवीमध्ये सरळ अर्थ असा सांगितलेला आहे की नवविधा भक्ती आणि ज्ञान, माणसाकडे ज्ञान आणण्याचं काम, ज्ञान प्राप्ती करून देण्याचं काम ही नवविधा भक्ती करत असते। आणि ह्याच भक्तीतून माणसाकडे काय येतं तर वैराग्य येतं, बोलिले वैराग्याचे लक्षण। वैराग्याची जी काही लक्षणं आहेत ज्याला वैराग्य म्हणतात ते वैराग्य माणसाला प्राप्त होतं ह्या भक्तीतून, बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले। म्हणजेच या ग्रंथामध्ये किंवा या अर्थातच या संवादामध्ये अध्यात्म निरूपण, आत्मिक समाधान प्राप्त करून देणारं, आत्मज्ञान प्राप्त करून देणारं, आध्यात्मिक ज्याला म्हणतात म्हणजे ज्याच्यातून परमार्थ कळतो, भक्ती कळते, काय करावं काय नाही करावं हे ज्ञान प्राप्त होत आहे, त्याला म्हणतात आध्यात्मिक निरूपण निरोपिले। अशा पद्धतीने हे सरळ अर्थ आहे। आता आपण ज्या पद्धतीने आतापर्यंत चिंतन करत आलेलो आहोत त्या पद्धतीने आता आपण ह्या ओळीवर चिंतन करणार आहोत। साधारणतः चिंतन करण्याचा एक प्रयत्न करणार आहोत किंवा एक देवाच्या कृपेने, समर्थांच्या कृपेने, पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने ते चिंतन आपण त्या पद्धतीने करणार आहोत। या ओळीमध्ये पहिलं चरण आहे नवविधा भक्ती आणि ज्ञान। नवविधा भक्ती म्हणजे तरी नक्की काय याच्यावर साधारण आपण चिंतन करणार आहोत। तर नवविधा भक्ती म्हणजे भक्ती ही एकच आहे। आणि कशा प्रकारचे कशाला भक्ती म्हणतात, भक्ती हा विषय केव्हा येतो ते जवळजवळ आपण 41व्या पासून ते 44व्या पासून ते 48व्या पर्यंत सगळे भाग जे आहेत ते भक्ती या विषयावर आपण चिंतन केलेलं आहे। आजचा हा 49वा भाग आपण, आणि ह्या भागामध्ये आपण नवविधा भक्ती ह्या विषयावर चिंतन करणार आहोत, विवरण घेणार आहोत। तर भक्ती जरी एकच असली किंवा भक्ती ही एकच आहे पण तिचे प्रकार 9 आहेत। आणि 9 प्रकारामध्ये महत्वाचा विषय असा आहे की हे 9ही प्रकार महत्वाचे आहेत। त्याच्यामध्ये सांगत असताना या नवविधा भक्तीचा उल्लेख जो आहे तो गाथेमध्ये तुकाराम महाराजांनीही केलेला आहे, नाथ महाराजांनीही केलेला आहे। त्याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हणजेच माऊलींनी सुद्धा केलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये, आणि समर्थांनी जो केलेला आहे त्याचा अभ्यास आपण करणार आहोत किंवा त्याचं चिंतन आपण करणार आहोत। श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन ह्या नवविधा भक्तीसाठी समर्थांनी खास या दासबोधामध्ये 4था दशक मांडलेला आहे। त्या 4थ्या दशकामध्ये सुरुवातीचे 9 जे समास आहेत, श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन अशा प्रकारे 9 समास हे मांडलेले आहेत। आणि मग त्याच्या पुढे त्याच्यातून होणारी प्राप्ती, मुक्ती चतुष्टय नाम,
म्हणजे सलोकता, सविपत्र, स्वरूपता आणि सायुज्यता या चारही मुक्त्यांची ओळख त्या 10व्या समासामध्ये करून दिलेली आहे. तत्पूर्वी आपण या पहिल्या समासामध्ये विवरण घेत असताना, या पहिल्या समासातील तिसऱ्या ओळीवर विवरण घेत असताना, चिंतन करत असताना 9 प्रकारची 9 भक्ती ज्या मांडलेल्या आहेत त्या भक्त्या, म्हणजेच त्याच्यामध्ये मुख्य पहिली भक्ती जी मांडलेली आहे ती श्रवण. आता ह्या भक्त्यांचा आपण विचार करणार आहोत. 9व्या भक्तीचा ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट ही क्रमाक्रमाने करणं महत्वाची असते आणि क्रम हे महत्वाचे असतात. कुठलीही गोष्ट संसारातही जर असेल तर क्रमच आहे. म्हणजे बघा ना, आपल्याला जे देवाने लावून दिलंय त्याच्यामध्ये पण क्रम आहे. उदाहरणार्थ नरदेहामध्ये जरी नरदेह म्हणून जरी निर्माण केला असेल तरी त्याच्यामध्ये गती अशी ठेवलेली आहे, क्रम ठेवलेले आहेत. लहानपण, तरुणपण, म्हणजे लहानपण, तरुणपण आणि वृद्धापकाळ, म्हातारपण ठेवलेलं आहे. असे ते क्रम ठेवलेले आणि क्रम हे महत्वाचे आहेत. असं कधीच नाही की पहिले म्हातारा आहे, नंतर मग लहान आहे आणि मग तरुण, किंवा पहिले तरुण आहे मग नंतर म्हातार झाला आणि मग नंतर लहानपण, असं नाहीये. जो क्रम आहे तो महत्वाचा आहे आणि कुठलीही गोष्ट क्रमाक्रमाने जर झाली तर त्याला महत्व असतंय. अन्यथा क्रम जर चुकला, कुठलीही गोष्ट असू द्या, क्रम चुकला त्या ठिकाणी ते कार्य शक्य होत नाही किंवा यशस्वी होत नाही. क्रम चुकला तर. पाढेही बघा, शाळेमध्येही अभ्यास करताना पाढे क्रमाक्रमानेच पुढे बोलले जातात किंवा शिकवले जातात. क्रमाक्रमाने जर असेल तर त्या ठिकाणी ते ज्या पद्धतीने मार्क असतात, गुण असतात ते दिले जातात. गणिताला सुद्धा ज्याप्रमाणे सूत्र असते, क्रम, त्या सूत्रामध्ये जो क्रम दिलेला असतो त्या क्रमानेच जर गणित सोडवलं तर पैकीच्या पैकी मार्क मिळाले जातात. अन्यथा क्रम जर चुकला तर कदाचित मिळतात किंवा नाही मिळत, ते त्या क्रमावर आधारित असते, सोडवण्यावर आधारित असते. संसार सुद्धा करताना संसारामध्ये सुद्धा क्रम आहे. कशा पद्धतीने आहे तो मांडलेला आहे, सगळं काही दाखवलेलं आहे. असं हा तो, म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये क्रम हा महत्वाचा आहे. आणि त्याच पद्धतीने ते कार्य घडलं तर मग त्या ठिकाणी ते सक्सेस होतंय, म्हणजेच यशस्वी होतंय कुठलंही कार्य. परमार्थ सुद्धा, याला सुद्धा क्रम महत्वाचा आहे. भक्ती करत असताना सुद्धा क्रम महत्वाचा आहे, म्हणून तो क्रम लावून दिलेला आहे. श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण म्हणजेच नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. आता ह्या 9ही भक्तीची ओळख समर्थांनी ह्या दासबोधामध्ये करून दिलेली आहे. 9विधा भक्तीची ओळख दासबोधामध्ये करून दिलेली आहे. ज्या वेळेला ते समास तो दशक येईल त्यावेळेला आपण चिंतन करणारच आहोत. पण तत्पूर्वी साधारणतः थोडक्यात आपल्याला ओळख व्हावी म्हणून आपण चिंतन करणार आहोत. थोडक्यात ओळख व्हावी म्हणून. आता श्रवण भक्ती जी ती पहिली पाया आहे आणि पाया महत्वाचा आहे. कोणतीही गोष्ट करताना, म्हणजेच आपल्या घराचं बांधकाम करताना पाया महत्वाचा असतो. म्हणून लोक पायाला खूप मेहनत घेतात. पाया जर पक्का असेल तर त्याच्यावर कितीही मोठी इमारत बांधता येते. पायात जर कच्चा असेल, पायाला जर तडा गेल्या तर इमारत कोसळायला वेळ लागत नाही. म्हणून पाया महत्वाचा आहे. तसं 9विधा भक्तीतला श्रवण हा पाया आहे आणि हा पाया महत्वाचा आहे. बघा, आपण मागे एक दृष्टांत श्रवण केला होता की ज्या वेळेला त्या माणसाला असं एक दुमजली घर बांधायचं होतं आणि मग तो ज्या वेळेला त्या मिस्त्रीकडे गेला, मिस्त्रीला विचारलं, म्हणे मला दुमजली घर असं बांधायचं आहे आणि मग त्यासाठी साधारणतः किती खर्च येईल. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की दुमजलीपेक्षा आपण सुरुवातीला एक तळमजला आणि पहिला माळा याचा अंदाज काढूया. मग त्यांनी सांगितलं की म्हणे साधारणतः त्याने अंदाज काढला किती बाय कितीचा पाया आहे, त्याचा काय कशा पद्धतीने त्याला करायचा आहे. ते सगळे विचारणा केल्यानंतर मग त्याने सांगितलं की म्हणे जर तुझा अमुक अमुक लांबीचा रुंदीचा जर घर आहे, पाया आहे किंवा त्या पद्धतीने जर तुला बांधायचं आहे तर साधारणतः तळमजल्याला एक 5-1 लाख रुपये तुला खर्च येईल आणि मग वरचा माळा जर बांधायचा आहे तर तो 1-2 लाख रुपयामध्ये होऊन जाईल. तेवढं तो माणूस बोलला, मग ठीक आहे, माझ्याकडे 2 लाख रुपये आहेत, पहिले आपण वरचा माळा बांधून घेऊ ना, ज्या वेळेला 5 लाख येतील तेव्हा तळमजला बांधून घेऊ.
मग तो मिस्त्री म्हणाला की असं नसतंय, तळमजल्याशिवाय वरचा माळा बांधता येत नाही. जरी तुझ्याकडं वरच्या माळ्याचीच शिल्लक आहे, 2च लाख आहे, तरी ते तुला तळमजल्यालाच खर्च करून निम्मे बांधकाम करून घ्यावं लागेल, पण डायरेक्ट वरचा मजला बांधता येणार नाही. तसंच आहे इथे. नंतरच्या भक्त्या ज्या आहेत, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन, ह्या 8ही भक्तीला जरी मेहनत कमी असली, कदाचित त्रास जरी माणसाला कमी होत असेल कदाचित, तरी श्रवण भक्तीला जर त्रास होत असेल, मेहनत करावी लागत असेल, अट्टहास करावा लागत असेल, त्यासाठी प्रयत्न करावे लागत असतील, तरी सुद्धा तीच भक्ती महत्वाची आहे. कारण श्रवण हे महत्वाचं आहे, श्रवण भक्ती महत्वाची. म्हणून आणि त्याची ओळख करून देत असताना समर्थांनी म्हटलेलं आहे, ऐसे श्रवण सगुणाचे, आध्यात्मिक निरूपण निर्गुणाचे, विभक्ती सांडुणी भक्तीचे मूळ शोधावे. त्या श्रवण भक्तीमध्ये समर्थ ओळख करून देत असताना सांगतात की बाबा रे, ऐसे श्रवण सगुणाचे पण आध्यात्मिक निरूपण निर्गुणाचे, विभक्ती सांडुणी भक्तीचे मूळ शोधावे. अर्थातच ह्या नवविधा भक्तीमध्ये ऐकणे, श्रवण म्हणजे ऐकणे, ही पहिली भक्ती आहे. आज्ञा प्रमाण उभं राहणं, कळावं काय करावं काय नाही करावं, हे ज्ञानप्राप्तीसाठी श्रवण करावं, ती ओळख करून दिलेली आहे. प्रथम ज्ञानप्राप्तीसाठी श्रवण करावं आणि मग पुढे कृतज्ञपणाचा दोष लागू नये म्हणून श्रवण करावं. अद्वैत अर्थाने जर पाहायला गेलं, एक संतांच्या कृपेने जे काही विवरण मिळालं त्या विवरणा पद्धतीने जर पाहायला गेलं, तर प्रत्येक इंद्रियाला जी जाणीव पाहिजे, ती जाणीव, ते ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून प्रथम श्रवण करावं आणि त्या प्रत्येक इंद्रियाला ते कर्म करण्यासाठी, ते कार्य करण्यासाठी सामर्थ्य मिळावं पुढे, म्हणून श्रवण करत राहावं. काय ज्याने प्रत्येक इंद्रियाकडे ती जाणीव निर्माण करून दिलेली आहे ना, ज्याने त्या देहाकडे उत्तम कर्माचरण उभं करून दिलेलं आहे, ज्याच्या कृपेने ते चांगले विचार, ते आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, तो सत्संग आणि ते सद्गुण प्राप्त झालेले आहेत, त्याचं विस्मरण होऊ नये, त्याचं अखंड स्मरण राहावं म्हणून हे श्रवण शेवटपर्यंत आपल्याला त्याची गरज आहे, आवश्यकता आहे. कथा होती तेथे जावे, दुरी दिनासारखे बैसावे, पण तेथील सकळ हरद्र घ्यावे अंतर्यामी. श्रवण करताना मोठेपणा नको, श्रवण करताना आपला अभिमान जागा होता कामा नये, श्रवण करताना द्वेष, मत्सर, तिरस्कार, अहंकार जागा होता कामा नये. जेवढी नम्रता आपल्याकडे असेल ना, त्या नम्रतेने श्रवण अतिशय चांगल्या प्रकारे होत असते. नम्रता म्हणजे काय? मला काहीही येत नाही, मला शिकायचं आहे आणि शिकण्यासाठीच मी आपल्या आश्रमात आलेलो आहे. म्हणून एक दृष्टांत दिला. आता दृष्टांत हा सिद्धांत कळावा म्हणून आपण नेहमी घेत असतो, सिद्धांतापुरताच फक्त दृष्टांत घ्यायचा असतो. बाकी त्याची पडताळणी किंवा सत्य असत्यता जर शोधायला गेलो तर आपल्याला माहिती आहे दृष्टांतात काही होतंय, पण ते प्रत्यक्षात तसं पाहायला गेलं तर नसतंय. आहे की नाही? दृष्टांतात प्राणी पक्षी बोलतात दृष्टांतात, पण ते प्रत्यक्षात बोलत नसतात, त्यांना वैखरी नसते. म्हणून दृष्टांत हा सिद्धांत कळावा म्हणून घ्यायचा असतो. एक संतांच्या कृपेने विवरण मिळालं की श्रीराम प्रभू ज्या वेळेला वशिष्ठांच्या आश्रमात आले त्यावेळेला वशिष्ठांनी विचारलं, आपण कोण? म्हणे मी दशरथ पुत्र श्रीराम. आणि मग त्यावेळेला त्यांना सांगितलं जा घरी जा. पुन्हा दुसऱ्या दिवशी आल्यानंतर विचारलं, बाबा रे तू कोण? त्यावेळेला परत सांगितलं मी दशरथ पुत्र श्रीराम, जा घरी. असं अनेक वेळा झाल्यानंतर
श्रीराम प्रभूंना आत्मबोध झाला की प्रत्येक वेळेला मला हे घरी का पाठवतात आश्रमात न बसवता. मग एके दिवशी आल्यानंतर ज्या वेळेला वशिष्ठांनी विचारलं की तू कोण, त्यावेळेला सांगितलं श्रीराम प्रभूंनी, मी कोण हे मला कळत नाही आणि हे कळावं म्हणून मी आपल्या आश्रमात आलेलो आहे. असं येते. सद्गुरूशी काय पुसावे हेही कळेना स्वभावे, एक भावे अनन्य भावे दोन्ही गोष्टी पुसाव्या. बघा समर्थांनी या दासबोधामध्येच मांडलेलं आहे. आपल्या श्री गुरूंशी काय पुसावे हेही कळेना स्वभावे. मग काय पुसावे? एक भावे अनन्य भावे दोन्ही गोष्टी पुसाव्या. पुढच्या चरणामध्ये म्हणलेले, पुढच्या वेळीमध्ये म्हणलेले दोन्ही गोष्टी त्या कोणा? देव कोण आणि आपण कोण याचं विवरण केलेची करावे असं येते. म्हणून श्रीराम प्रभूंनी सांगितलं की मी कोण हेच मला कळत नाही आणि हेच कळण्यासाठी मी आपल्या आश्रमात आलेलो आहे. हेच कळण्यासाठी. म्हणून श्रवण महत्वाचं आहे. मला याचा आत्मबोध व्हावा, मला हे कळावं म्हणून मी आपल्या आश्रमात आलेलो आहे. आणि म्हणून मग मांडलेले आहेत. ऐसे श्रवण सगुणाचे आध्यात्मिक निरूपण निर्गुणाचे विभक्ती सांडोणी भक्तीचे मूळ शोधावे. श्रवण करत असताना माणसाने काय करावं? विभक्ती सांडावी आणि भक्तीचं मूळ शोधलं पाहिजे. तिथे अहंकार येता कामा नाही, द्वेष मत्सर तिरस्कार येता कामा नाही, किंवा मोठेपणा येता कामा नाही, किंवा मी ज्ञानी म्हणून त्या ठिकाणी ती भूमिका राहता कामा नये. मी ज्ञानी म्हणून जर त्या ठिकाणी भूमिका उभी राहिली तर त्या ठिकाणी आपल्याला श्रवण होत नाही, नम्रता येत नाही, नम्रता प्राप्त होत नाही आणि मग काय करावं ते कळत नाही. शेवटी मग काय होतंय? अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. म्हणून ती अहंता नको, तो अहंकार नको. नम्रतेने श्रवण करता आलं पाहिजे. म्हणून श्रवणाचा अगाध महिमा. हो, श्रवणे म्हणून श्रवणाचा अगाध महिमा. श्रवणे सगळं काही प्राप्त होत असतं. म्हणून श्रवणाचा अगाध महिमा. श्रवणे ज्ञान प्राप्त होतंय, आत्मज्ञान प्राप्त होतंय, सत्सद विवेक प्राप्त होतो आणि परमार्थ बुद्धी, परमार्थ भक्ती घडली जाते. सकळ तीर्थाने जगदात्मा श्रवणी वसे. म्हणून श्रवणाचा अगाध महिमा. श्रवणी संतोषी परमात्मा. सकळ तीर्थे आणि जगदात्मा श्रवणी वसे. म्हणून ते मांडलेलं आहे. श्रवण महत्वाचं का? पहिली पायरी आहे ती पहिला पाया आहे आणि पाया जर मजबूत असेल तर त्याच्यावरती 8 माळी इमारत बांधायची. कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन अशा प्रकारे. आणि म्हणून म्हणतात की ऐसे श्रवण सगुणाचे आध्यात्मिक निरूपण निर्गुणाचे. निरूपण कोणाचं असते? निर्गुणाचं. निर्गुणाचं म्हणजेच अंतरात्म्याचं. निर्गुण, निराकार, निसंग, निर्विकल्प, निराधार तो परब्रह्म जो तुमच्या आमच्या अंतरी आहे, त्या परब्रह्माचं हे सगळं काही कार्य आहे आणि तो आपल्याकडून करून घेत असतो. ते निरूपण त्याचं जया अंतर्या भगवंत अचळ राहिला निवंत तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्म निरूपण. देवाचे प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे ते अत्यंतची श्लाघ्यवाणे या नाव प्रासादिक. त्याच्या भक्तीचे कौतुक या नाव प्रासादिक. सहज बोलता विवेक प्रगट होय याला निरूपण म्हणतात. आणि ते अंतरात्म्याच्या कृपेचं असतंय, ते निर्गुण ब्रह्माच्या कृपेचं असतंय. तो देत असतो, आपण श्रवण करत असतो. आजही आपण श्रवण करतोय. हे चिंतन विवरण करत असताना सुद्धा पांडुरंगाकडे, श्री समर्थांकडे एक नम्र निवेदन असतं की समर्थ तुम्ही आम्हाला निरूपण द्या, तुम्ही आम्हाला हे चिंतन द्या, विवरण द्या, आम्हाला श्रवण करू द्या. आजही त्या ठिकाणी त्या चरणाशी आपलं नम्र निवेदन आहे की देवा मला शिकायचंय आणि मला शिकवा, मला शिकायचंय, माझी शिकायची इच्छा आहे आणि मी शिकण्यासाठी तुमच्या चरणाशी आलेलो आहे. अशी भूमिका, हे विचार आपल्याकडे पाहिजेत. म्हणून
दुसरी पायरी मांडलेली, म्हणून कीर्तनाचा आघात महिमा कीर्तने संतोषे परमात्मा सकळ तीर्थ आणि जगदात्मा कीर्तनी वसे. कीर्तन भक्तीमध्ये मांडलेलं आहे. म्हणून कीर्तनाचा आघात महिमा. कारण कीर्तन कसं पाहिजे? कलियुगी कीर्तन करावे, केवळ कोमळ कुशळ गावे, कठीण कर्कश कुरटे सांडावे एकीकडे. समर्थांनी मांडलेले दासबोधात सांगितलंय कीर्तन कसं पाहिजे, कीर्तन कसं करावं. कलियुगामध्ये कीर्तन करावं, पण दुसऱ्याच्या अंतरी लागेल ढका, ऐसी वर्तणूक करू नका. आपण बोलल्याने जर समोरच्या माणसामध्ये समाधान प्राप्त होत असेल तर त्याला कीर्तन म्हणतात. आपल्या बोलल्याने जर समोरच्या माणसाला जगण्याचा मार्ग मिळत असेल, प्राप्त होत असेल तर त्याला कीर्तन म्हणतात. आणि आपल्या बोलण्याने जर समोरच्या माणसाच्या कर्माचरणामध्ये परिवर्तन होत असेल तर त्याला कीर्तन म्हणतात. आणि अशा प्रकारचं कार्य संतांनी केलं. हो, नक्कीच. म्हणून कीर्तनाचा आघात महिमा कीर्तने संतोषे परमात्मा, सकळ तीर्थे आणि जगदात्मा कीर्तनी वसे. अशा प्रकारे श्रवण कीर्तन समर्थांनी जे दासबोधामध्ये मांडलेलं आहे, नवविधा भक्तीचे प्रकार 9 आणि त्याचं जे विवरण आहे ते प्रथम आपण पाहणार आहोत. मग नंतर त्याच नवविधा भक्तीचा उल्लेख गाथेमध्ये तुकाराम महाराजांनी केलेला आहे. त्याच्याही पलीकडे मौली ज्ञानोबांनी सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्या पुढे नाथ महाराजांनी सुद्धा ह्या नवविधा भक्तीचा उल्लेख केलेला आहे. त्याचं आपण चिंतन करणार आहोत, विवरण घेणार आहोत. प्रथम ज्या दासबोधाचं आपण चिंतन करत आहोत, विवरण घेत आहोत, त्या दासबोधामध्ये समर्थांनी ज्या 9 भक्त्या मांडलेल्या आहेत त्या 9 भक्त्यांचं आपण साधारणतः चिंतन करणार आहोत. कीर्तन भक्तीमध्ये मांडला, म्हणून कीर्तनाचा आघात महिमा कीर्तने संतोषे परमात्मा, सकळ तीर्थे. कीर्तनामध्ये काय आहे? सकळ तीर्थे आणि जगदात्मा कीर्तनी वसे म्हणून नारदांनी सांगितलेलं आहे. देव काय म्हणतो? परब्रह्म काय म्हणतात? भगवान काय म्हणतात? नहम वसाबी वैकुंठी ना हृदय ना नहम वसाबी वैकुंठी ना योगियम हृदयरो मद्भक्त यत्र गायंती तत्त तिष्ठ तुम्ही नारदा. नहम वसाबी वैकुंठी ना योगियम हृदयरो मद्भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठ तुम्ही नारदा. स्पष्ट आणि साध्या भाषेमध्ये समर्थांनी त्याचा उल्लेख या दासबोधामध्ये केलेला आहे. नाही वैकुंठीच्या ठाई नाही योगी यांच्या हृदयी, माझे भक्त गाती ठाई ठाई तेथे मी तिष्ठतो नारदा. म्हणून कीर्तनाचा आघात महिमा मांडलेला आहे. का मांडलेला आहे? सकळ तीर्थ आणि जगदात्मा कीर्तनी वसे. सर्व तीर्थ आणि सगळ्या प्रकारचं ज्ञान, सगळ्या प्रकारची प्राप्ती, ज्या ठिकाणी भगवंताचं गुणगान गायलं जातंय, ज्या ठिकाणी संतांचं स्तवन केलं जातंय, ज्या ठिकाणी भक्ती मार्ग दाखवला जातो, सांगितला जातो, परमार्थ सांगितला जातो, त्याला कीर्तन म्हणतात. आणि अशा ठिकाणी भगवंत तिष्ठत उभा असतो. हो, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग असं येते. प्रत्येकाच्या ज्याच्या मुखामध्ये नाम आहे त्या पांडुरंगाचं, देव आहे म्हणजे देवाची कर्म आहेत, माझ्या आतमध्ये देव आहे याची जाणीव आहे आणि त्याप्रमाणे कर्म आहेत, नामदेव. मग कीर्तन करे, तो गात असतो, तो बोलत असतो, तो ज्या ठिकाणी त्या देवाचं स्तवन करत असतो त्या ठिकाणी प्रत्यक्ष देव उभा असतो, त्या ठिकाणी प्रत्यक्ष देव नाचत असतो. म्हणून त्याचा उल्लेख त्या पद्धतीने केलेला आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. म्हणून कीर्तनाचा आघात महिमा कीर्तने संतोष परमात्माच्या सकळ तीर्थे आणि जगदात्मा कीर्तनी वसे. आणि जगदात्मा म्हणून नाही वैकुंठीचे ठाई नाही योगी यांचे हृदय मदभक्त यत्र गाती तेथे मी तिष्ठतो नारदा. माझे भक्त ज्या ठिकाणी गात असतात तेथे मी तिष्ठतो नारदा. नाही वैकुंठीचे ठाई नाही योगी यांचे हृदय माझे भक्त गाती ठाई ठाई तेथे मी तिष्ठतो नारदा. तेथे मी तिष्ठत उभा असतो नारदा, अशी ओळख त्या ठिकाणी करून दिलेली. नामस्मरणामध्ये सांगितलेलं आहे, सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे मी सर्वत्र राहूची नाही. आपण कसंही असू द्या पण अखंड नामस्मरण. संत तुकाराम महाराज बघा, कुठेही कोणत्याही वेळेला कधीही कोणत्याही वेळेला कुठेही गेलो तरी पण सतत ते नाम चालू असायचं, नामस्मरण चालू असायचं अखंड.
विठ्ठल 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 अशा प्रकारचं ते नामस्मरण चालू असायचं अखंड. सुखात असो, दुःखात असो, उद्वेगामध्ये असो, चिंतेमध्ये असो, कुठे असू द्या, सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असतात. नामस्मरणे बिन सर्वता राहूची नाही. नविता भक्तीचा अभ्यास करताना, नविता भक्तीवर चिंतन करत असताना एक समर्थ कृपेने, एक देवाच्या कृपेने, पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने जे विवरण मिळतंय, जे चिंतन मिळतंय, तेच संत ओळख करून देत असतात की बाबा रे, दुःखात असताना तुला अखंड देवाचं नामस्मरण किंवा देवाचं स्मरण होत आहे, चिंतेमध्ये असताना देवाचं स्मरण होत आहे, एखादा प्रसंग आल्यानंतर देवाचं स्मरण होत आहे. पण तसं नको. सुखात असो, दुःखात असो, उद्वेगात असो, चिंतेत असो, कुठेही असो, कधी असो, घरात असो, बाहेर असो, व्यापारात असो, व्यवसायात असो, शेतात असो, अजून कुठे असो, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला मांसाहारी. अशा प्रकारे पाहिजे. मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. हो, मन हे शेवंती अर्पुणी भगवंती, पुनरुपी संस्कृती येणे नाही. मन हे तुलसी अर्पुणी ऋषिकेशी, पुनरपी जन्मासी येणे नाही. म्हणजे अशा प्रकारे ते विवरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. अखंड नामस्मरण कुठल्याही स्थितीत असू द्या, कधीही, कोणत्याही वेळेला. काळ वेळा नाम उच्चारिता नाही, म्हणून प्रभाते मणी राम चिंतित जावा. ज्या वेळेला देवाचं स्मरण आपल्या पिंडात होतंय ना, ती वेळ आपल्यासाठी प्रभात आहे, ती काळ आपल्यासाठी प्रभात आहे. सकाळ तर आहेच आहे, पण केवळ सकाळीच नाही घ्यायचं. ज्या वेळेला देवाचं स्मरण आपल्या पिंडात होतंय त्या वेळ, ती वेळ आपल्यासाठी प्रभात आहे. स्मरण झालं तेथपासून नामस्मरणाला सुरुवात करावी, देवाच्या नावाला सुरुवात करावी, नामस्मरणाला सुरुवात करावी. हो, काय महिमा आहे नामाचा. हरिनाम नेमस्त पाषाण तारी, बहु तारिले मानव देखदारी. एवढं सामर्थ्य आहे त्या नामामध्ये का पाषाण तरले जातात. पाषाण, दगड तरले गेले. नुसता राम नाव लिहिलं तरी दगड तरले गेले. हो, पुढे चिंतन मिळेलच आपल्याला, विवरण मिळेलच त्याचं. पण थोडक्यात, अगदीच थोडक्यात या तिसऱ्या ओवीवर जर आपल्याला चिंतन करायचं झालं तर श्रवण, कीर्तन आणि नामस्मरण. आणि नामस्मरण ह्या विषयावर आपण चिंतन करत आहोत. आता नाम ह्या गोष्टीवर जर चिंतन करायला गेलो तर अनेक भाग होतील, अनेक चिंतन मिळेल, अनेक प्रकारे अनेक विवरण मिळेल. पण ज्या पद्धतीने समर्थांनी दासवदामध्ये मांडलेलं आहे, त्या नामस्मरण या भक्तीमध्ये, या समासामध्ये, की सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे बिन सर्वता राहूची नाही. सुखात असल्यानंतर जर देवाचं नामस्मरण करत असू ना, तर दुःख येतं याची जाणीव पण आपल्याला होणार नाही होणार. कारण ते दुःख येण्याच्या आधी, दुःख येतंय, प्रत्येकाला दुःख आहे, जाऊ देवाधिकांना सुटलं नाही, आपल्याला काय सुटणार आहे. आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक या तीन तापांपैकी एक ताप प्रत्येकाला असतो. पण विशेष करून ते दुःख येण्याच्या आधी ती तयारी, ते सामर्थ्य त्या संतांच्या कृपेने आधी आपल्या पिंडामध्ये प्राप्त झालेलं असते. अखंड जर नामस्मरण असेल, सुखात असतानाच जर देवाचं नामस्मरण आपण केलं तर ते दुःख येण्याच्या आधीच ते सामर्थ्य आपल्या पिंडामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये देव निर्माण करून ठेवत असतात. आणि ते सामर्थ्य आपल्या पिंडामध्ये आधीच निर्माण केलेलं असल्यामुळे त्या दुःखाची जाणीव आपल्याला होत नाही. म्हणून तिसऱ्या भक्तीमध्ये मांडलेलं आहे, सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे बिन सर्वता राहूची नाही. आणि अखंड नामस्मरण प्रत्येक वेळेला, दलिता खंडिता तुझं गाई ना अनंता, अशा प्रकारे प्रत्येक वेळेला त्या भगवंताचं स्मरण आपल्याला व्हावं, ही नम्र प्रार्थना, हे नम्र निवेदन आपण या देवाकडे करून आजच्या या 49व्या भागाला आपण पूर्णविराम देत आहोत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.